आणि आता निवडणुकांचा तारखा जाहीर झालेल्या आहेत। रणसंग्राम आता सुरू झालेला आहे। नागपूर आणि नाशिकहून आमचे प्रतिनिधी सरिता आणि सागर आता आपल्या सोबत आहेत। सुरुवातीला जाऊयात नाशिकला। सागर, आता रणसंग्राम खऱ्या अर्थाने सुरू झालेला आहे। नाशिकमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये काय चित्र बघायला मिळू शकतं? रेश्मा, खरं तर या क्षणाची संपूर्ण राजकीय जगत जे आहे ते वाट बघत होतं आणि अखेर आता बिगुल वाजलाय असं म्हटलं पाहिजे। आणि विशेष म्हणजे मी आता महत्वाचं एक माहिती देऊ इच्छितो की नाशिकची जी महानगरपालिकेची निवडणूक आहे ती महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेची निवडणूक एकाच दिवशी होणार आहे। त्याच्यामुळे नाशिक जिल्ह्यातलं जे आहे ते ग्रामीण आणि शहरी राजकारण या संपूर्ण एका दिवसाभोवती आता गुरफटणार आहे। दुसरीकडे उत्तर महाराष्ट्रातल्या इतर ज्या दोन जिल्हा परिषदा आहेत ज्याच्यामध्ये अहमदनगर आणि जळगावचा आपण उल्लेख करू शकतो, या पहिल्या टप्प्यामध्ये या जिल्हा परिषदा होणार आहेत। जळगावमध्ये शिवसेना भाजपची युती होती किंवा नाही, शिवसेना भाजप आपला गड अबाधित राखतं का याच्याकडे लक्ष असेल, तर दुसरीकडे अहमदनगरमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी आपला पारंपरिक गड राखतं का याच्याकडे लक्ष असेल। नाशिकमध्ये जी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका एकत्र होत आहे त्याच्यामध्ये भुजबळांच्या अनुपस्थितीमध्ये राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागेल। या ठिकाणी आतापर्यंत जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचा गड होता, 15 वर्ष सलग सत्ता होती, ती मात्र यावेळेस राहील की नाही याच्यामध्ये शंका आहे। कारण ज्या पद्धतीचे नगरपालिकांचे निकाल लागले त्याच्यामध्ये ग्रामीण भागात 100% निर्भय अशा पद्धतीचं यश शिवसेनेला मिळालं होतं। सगळ्या नगरपालिकांवर शिवसेनेचा भगवा फडकलेला होता। त्याच्यामुळे आता जिल्हा परिषदेसाठी शिवसेना कंबर कसते। दुसरीकडे भारतीय जनता पक्ष सुद्धा गेल्या काही दिवसांमध्ये पक्षांतर आणि इतर माध्यमातून संपूर्ण जिल्हा पिंजून काढतंय। त्याच्यामुळे नाशिकमध्ये सुद्धा भाजप शिवसेनेचं एक फार कडवं आव्हान काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पुढे उभं राहणार आहे। दुसरीकडे जी महानगरपालिकेची निवडणूक जिच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं असणार आहे त्याच्यामध्ये मनसेच्या राजकीय भवितव्याचा निकाल खरं तर या निवडणुकीतून लागेल। कारण विधानसभा आणि लोकसभेमध्ये ज्या काही पद्धतीचं पानिपत मनसेचं झालंय त्याच्यानंतर या सगळ्यातनं जर पुन्हा उभारी घ्यायची असेल तर मनसेला आता नाशिक महानगरपालिकेमध्ये चांगलं यश मिळवून दाखवावं लागणार आहे। आणि त्याच्यामुळे मनसेसाठी करो या मरोची परिस्थिती या नाशिकच्या महानगरपालिकेमध्ये असणार आहे। दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेमध्ये एक प्रकारची ओहोटी लागलेली आहे, तर शिवसेना आणि भाजपमध्ये भरती सुरू आहे। सर्व पक्षांतर नवनवीन रोजच्या रोज अनेक नगरसेवकांचे होत आहेत। कालही काही नगरसेवक जे आहेत ते भाजपमध्ये दाखल झाले। शिवसेनेत परवा अनेक नेते जे आहेत जिल्ह्यातले दाखल झालेले होते। त्याच्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादीला सुद्धा या जिल्ह्यामध्ये आपलं राजकीय जो गड आहे, जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवायचं असेल तर या ठिकाणी प्रचंड अशी ताकद लावून नियोजनपूर्ण अशा पद्धतीच्या निवडणुका कराव्या लागणार आहे। त्याच्यामुळे निश्चितच या सर्व पक्षांसाठी उत्तर महाराष्ट्राच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या ठरणार आहे आणि मनसेसाठी विशेषतः या महानगरपालिकेच्या निवडणुका अत्यंत महत्वाच्या मानल्या जात आहेत। रेश्मा, निश्चितच सागर, मनसेला आपलं अस्तित्व नाशिकमध्ये टिकवून ठेवायचं आहे आणि इतर पक्षांची देखील आता चुरस वाढीला लागलेली आहे। सागर, तू राहाच आपल्यासोबत। यानंतर जाऊयात नागपूरला। सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। सरिता, नागपूर वगळता 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुका जाहीर झालेल्या आहेत, मात्र नागपूर महापालिकेची निवडणूक आहे तिची कसोटी आहे ती आता 21 फेब्रुवारीला लागणार आहे। त्या दृष्टीने आता इथून पुढे काय हालचाली सुरू होतील नागपूरमध्ये? खरं पाहिलं तर नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये तसंच गेले 10 वर्ष म्हणजे 2 टर्म ही भाजपाची सत्ता राहिलेली आहे। आणि सध्या जर का भाजपाची दौड जर का आपण विदर्भातलीच पाहिली तर लक्षात येतं की भाजपाला सध्या तरी आता चांगले दिवस आलेले आहे। नागपुरात तर फारच चांगले दिवस आलेले आहे। राज्य, केंद्र आणि आता झालेल्या ज्या काही नगर परिषदा निवडणुका आहेत त्याचा सुद्धा जर का आपण कौल पाहिला तर बघता येतं की भाजपाची घोडदौड ही कशी सुरू आहे। आणि त्यामुळं नागपुरात तर खास शहरी भागामध्ये राज्याचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स असो किंवा त्याचबरोबर केंद्राचे रस्ते असो ह्याचा इतका मोठा परिणाम दिसतो आहे, मेट्रोचा परिणाम दिसतो आहे। त्यामुळे लोकांसमोर सध्या तरी भाजपा सत्तेत असताना कामं होताना दिसतात। आता खरं हे रिझल्ट महानगरपालिकेचे आहेत का यावर प्रश्नच आहे। मात्र महानगरपालिके बरोबरीनं हे राज्य आणि केंद्र शासनाचं जे काही पाठबळ मिळतं आहे ते आज लोकांना
लोकांच्या नजरेसमोर आहे आणि त्यामुळे हे येती निवडणूक तशी भाजपासाठी अत्यंत सोपी म्हणावी लागेल. आणि ह्याचं अनुमान आपल्याला ज्या पद्धतीनं लोक ऍप्लिकेशन्स करतात उमेदवारीची ते पाहून सुद्धा लक्षात येतं. भाजपाकडे इतर पक्षांच्या पेक्षा जवळजवळ दुप्पट अर्ज आलेले आहेत. आता दुप्पट अर्ज आले म्हणजे तेवढीच बंडखोरी सुद्धा आली, कारण शेवटी 151च लोकांना आपल्याला उमेदवारी देता येणार आहे. त्यामुळे भाजपामध्ये बंडखोरी सुद्धा जास्त होईल. मात्र खरंच प्रतिकार काँग्रेस करू शकते का हा प्रश्न आहे. शिवसेनेची ताकद ही हळूहळू कमीच झालेली आहे नागपूरमध्ये आणि अजून शिवसेनेची कुठलीही प्रक्रिया सुद्धा सुरू झालेली नाहीये महानगरपालिकेला घेऊन. आज मेळावा आहे शिवसेनेचा संध्याकाळी आणि त्यानंतर ही प्रक्रिया सुरू होणार. त्यामुळे अजून शिवसेनेची नागपुरात तरी तयारी नाही. त्यामुळे इतर दुसरा कुठला पक्ष असं विचारण्याचंच खरं तर सध्या स्थिती आहे. त्यामुळे एकीकडे भाजपाची ताकद वाढली आहे आणि दुसरीकडे विरोधक जेवढे तीव्र, आक्रमक आणि एकजूट पाहिजे तेवढी एकजुटी सुद्धा आपल्याला नागपुरात दिसत नाही. त्यामुळे 10 वर्ष झालेली सत्ता ही पुढे सुद्धा भाजप चालवू शकते अशा पद्धतीचं सध्या चित्र नागपुरात आहे. रेश्मा. निश्चित. सरिता, तुम्ही आपल्यासोबत राहा. पुन्हा एकदा नाशिकला जाऊयात. सागर, मनसेनं मागच्या वेळेस इतिहास घडवलेला होता. मनसेनं नाशिकची सत्ता काबीज केलेली होती. मात्र त्याच मनसेला या निवडणुकीत घरघर लागलेली आहे. तू म्हणालास तशी ओहोटी लागली आहे. इतर पक्षाकडे वळतायत मनसेचे नगरसेवक. त्या दृष्टीनं आता ही निवडणूक मनसेसाठी कितपत महत्वाची असणार आहे? रेश्मा, निश्चित गेल्या वर्षी पंचवार्षिकमध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून राज ठाकरेंच्या मनसेचा उदय झालेला होता. पहिलं सत्ता केंद्र नाशिकने राज ठाकरे यांना दिलेलं होतं आणि त्यावेळेस नवनिर्माणाच्या आशा राज ठाकरेंनी नाशिककरांना दाखवलेल्या होत्या. परंतु आता 5 वर्षानंतर पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलेलं आहे. राज ठाकरेंची लोकप्रियता आणि लाट आता काहीशी ओसरलेली पाहायला मिळते आणि 39 पैकी जवळजवळ 27 नगरसेवक, कालच्या नगरसेवकाचा जर आकडा त्याच्यात टाकला तर 27 नगरसेवक मनसेला सोडून गेलेले आहेत. मनसेकडे आजच्या घडीला केवळ स्वतःचे 12 नगरसेवक उरले आहेत आणि त्यातलेही 2 ते 3 नगरसेवक येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करत आहे. त्याच्यामुळे एकीकडे मनसेची नगरसेवक सोडून जाण्याची ही जी एक मालिका आहे ती तशीच सुरू आहे. परंतु असं असलं तरी सुद्धा अर्थातच मनसेचं एकूणच सगळं कार्ड जे आहे ते राज ठाकरेंच्या नावावर चाललेलं आहे. यापूर्वी जे लोक निवडून आले ते केवळ आणि केवळ राज ठाकरेंच्या करिश्म्यावर निवडून आले होते. त्यामुळे राज ठाकरेंनी पुन्हा एकदा मनसेच्या दृष्टीने महत्वाचा गड असलेल्या नाशिकमध्ये लक्ष घातलेलं आहे. गेल्या 15 दिवसामध्ये ज्या काही पद्धतीचा उद्घाटनांचा सपाटा मनसेने इथे लावला, इतिहास संग्रहालय असेल, बॉटनिकल गार्डन असेल, वाहतूक बेटं, रस्त्यांची कामं, अशी अनेक शेकडो कोटी रुपयांची कामं जी आहेत त्याच्यामुळे आपण नाशिकचं नवनिर्माण केलं हे पटवून देण्यासाठी राज ठाकरेंनी पुरेपूर आपली ताकद इथे पणाला लावली आणि त्याच्यामध्ये काहीशा प्रमाणात का होईना परंतु नाशिककरांची मनं जिंकून घेण्यात आता तरी राज ठाकरे काही प्रमाणात यशस्वी झाल्याचं पाहायला मिळतंय. अर्थातच हे काहीसं उशिरा सुरू झालेलं नवनिर्माण आहे. त्याच्यामुळे ते प्रत्यक्षात मतदानामध्ये किती वळतं हे खरं तर येणारा काळ ठरवेल. परंतु ज्या पद्धतीची नगरसेवकांची मालिका सुरू होती पक्ष सोडून जाण्याची, त्याच्यानंतरही मनसे पुन्हा रेसमध्ये आलेले आहे. गेल्या 15 दिवसामध्ये ज्या पद्धतीनं राज ठाकरेंनी विकास कामांची मालिका इथे उद्घाटनांची केली त्याच्यानंतर मनसे पुन्हा एकदा जोमानं नाशिकमध्ये उभं राहू पाहतंय. अर्थातच जर राज्याच्या राजकारणात येणाऱ्या काळामध्ये टिकायचं असेल, आपलं भवितव्य अबाधित राखायचं असेल तर राज ठाकरे आणि मनसेला नाशिकच्या बाबतीत गांभीर्यानं इथं निवडणुका लढवाव्या लागतील, त्या जिंकाव्या लागतील आणि त्याच्यानंतरच खरं तर फिनिक्स पक्षाप्रमाणे जर त्यांना भरारी घ्यायची असेल तर नाशिक हे एकमेव आधार सध्या राज ठाकरेंना आहे आणि अर्थातच त्या दृष्टीने त्यांची तयारी सुद्धा सुरू झाली आहे.